पी.के. गायकवाड यांचा 75वा वाढदिवस मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहात साजरा करण्यात आला। कार्यक्रम मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाचे सचिव श्री पी.के. गायकवाड यांचा 75वा वाढदिवस वसतिगृहात साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर विनायक भाऊ पांडे, वसंत गीते, माजी महापौर अशोक भाऊ दिवे, डॉक्टर धर्माधिकारी वरील मान्यवर उपस्थित होते। तसेच सुधीर पी. गायकवाड, कुंदन पी. गायकवाड, माधुरी दिलीप शार्दूल, मनीषा सुमन जाधव, संजय गायकवाड, कुणाल गायकवाड, मनोज गायकवाड, सुनील गायकवाड, प्रकाश गायकवाड, प्रकाश सोनवणे, नीमा पान पाटील, चंद्रकांत तेजाळे, गणेश गरुड, हिरा परेरा आदी मान्यवर मुलींना सांगा जायचं नाही। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. सर इकडे एक मिनिट। सुधीर भाऊंना विनंती करतो की त्यांनी सर्वांचा आभार व्यक्त करावा। सणाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही वेळेचा आभारी आहे। ज्या उद्देशाने जमलेलो आहोत तो म्हणजे आपल्या नानांचा 75वा वाढदिवस। नानांचा हा वाढदिवस त्या पद्धतीने ऍक्च्युली साजरा करायचा नव्हता, पण आमच्या मुलींचा आग्रह होता, आमच्या वसतिगृहाच्या स्टाफचा आग्रह होता का आपला 75वा वाढदिवस हा मोठापणे साजरा व्हायलाच पाहिजे। मग नानांनी ठरवलं असतं तर आज नाशिक मधले चांगले चांगले दिग्गज, चांगले चांगले मोठे लोक इथे येऊ शकले असते, पण नानांचं मन असं हे झालं की नाही, माझ्या जीवाभावाचे लोक मी इथे घेऊन येतो, माझे जे जवळचे नातेवाईक, माझे जे रक्ताचे नातेवाईक आहेत, मी त्यांना माझ्या इथं कार्यक्रमाला बोलवतो आणि त्यांच्यामध्येच साजरा करतो। तर अशा उद्देशाने हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे। दिवस या आनंदाचे दिवसाचे आपण साक्षीदार आहोत। या साक्षीदारांमध्ये जी माणसं असतील ती अत्यंत मोठ्या मानाची आहेत। या ठिकाणी आवर्जून पीकेंबद्दल सांगावं लागेल की पीके आमच्या विनायक भाऊंनी सांगितलं की कोणती जडीबुटी खाता येते, परंतु त्याचबरोबर ते जादूगार पण आहे। माणसं जमवणं, माणसं कमवणं ही खऱ्या अर्थाने ताकद पीकेंकडे आहे। माणसं तुम्ही कधी कोणताही कार्यक्रम घ्या, हजारो माणसांना जमा करणं ही खऱ्या अर्थाने त्यांची कला आहे। आमच्या विनायक भाऊंनी सांगितलं की कोणती जडीबुटी खाता येते आम्हाला सांगा, पण ते कॅप्टनला सांगतील, आपल्याला नाही सांगणार। उपस्थित आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहात असे सर्वांचे लाडके आदरणीय नाना उर्फ पी.के. गायकवाड सर, त्याचबरोबर आमच्या काकू रेखा काकू, या शहराचे महापौर आदरणीय अशोक भाऊ दिवे, डॉक्टर आमचे आयर सर, त्याचबरोबर सोनवणे मामा, आमचे मित्र कॅप्टन कुणाल आणि या ठिकाणी सरांवर प्रेम करणारे सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि बालगोपाल मित्रांनो, खरं तर एक चांगल्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आणि ऐतिहासिक घराणं। आणि सरांनी सांगितलं का भाऊ वाढदिवस आहे माझा 14 तारखेला,
सर आधी लवकर करणार होते वाढदिवस, आपल्याला टप्पा देणार होते आणि जाणार होते बाहेर. असो, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगेन का मी अगदी लहानपणापासून ह्या संस्थेशी संबंधित आहे. माझं लहानपणापासून येणं जाणं, आणि जेव्हा सरांनी आणि आमचे कॅप्टन कुणाल यांनी ही संस्था डेव्हलप केलेला आहे. पण तरी मला एवढं तर माहिती आहे का मी भाषणाला एवढी तरबेज नाही आहे, पण तरी मामांविषयी काही बोलायचं म्हटलं तर मी नक्कीच बोलू शकेल. निदान थोडंफार काय ना, माझं सगळ्या भाच्यांकडनं जे काही सगळ्यांचं मनोगत आहे ते मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी थोडंसं तरी बोलू शकेल. मामा म्हणजे त्याच्यात 2 मा येतात. आपली एक माता असते, तशा त्या 2 मा म्हणजे आईपेक्षा पण डबल लाड करणारी अशी ती डबल मा आपली आहे. आणि आमच्या मामांनी खरंच आम्हाला पहिल्यापासून खरंच म्हणजे अगदी भाचा म्हटलं तरी कोण. आज या ठिकाणी आमचे समाजकारणात आणि राजकारणातील मार्गदर्शक पी.के. गायकवाड यांचा जन्मदिवस आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा होतो. अनेक वर्षापासून प्रेसमध्ये सर्व्हिस केल्यानंतर दादासाहेबांचा वारसा त्यांनी नाशिकमध्ये चालू ठेवला. एकत्र कुटुंब आणि कुटुंबाची प्रगती, त्याचबरोबर पूर्वजांचा जो वारसा आहे समाजकारणाचा आणि राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये पीकेंनी जे काम केलं ते आमच्या राजकारणात आम्हाला काम येतं. म्हणून आमचा आज नेत्याचा 75वा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं की 75 वर्ष ते हे दिसत नाही, ते आमच्यापेक्षाही तरुण दिसतात. आणि म्हणून 100वा वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला या ठिकाणी वेळ एवढीच सदिच्छा देतो. त्यांच्या हातून या समाजाचं आणि या संपूर्ण शहरामध्ये खूप काम हो आणि दादासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचं आमची पुढची पिढी काम करेल. हा निश्चितपणे या वाढदिवसासाठी येतो. सेक्रेटरी आदरणीय पी.के. गायकवाड सर यांचा 75वा वाढदिवस वसतिगृहामध्ये संपन्न होत आहे. तर ह्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या वसतिगृहातील सर्व मुलींतर्फे व संचालकांतर्फे सरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि सरांबद्दल सांगायचं जर म्हटलं तर सर म्हणजे आमच्या वसतिगृहाचे एक खूप मोठे आधारस्तंभ आहे. आणि सर या वसतिगृहाच्या मुलींची त्यांच्या कुटुंबाप्रमाणे एक मनापासून काळजी घेत असतात. आज ही मोठी इमारत दिसते आणि जो काही मुलींच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्याचं सर्व श्रेय हे आमच्या सरांना आहे. कारण त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची पर्वा न करता सरांनी ह्या वसतिगृहामध्ये स्वतः इथे उभं राहून आणि ह्या वसतिगृहाच्या इमारतीचं बांधकाम करून घेतलं. म्हणजे असं म्हणावं लागेल की कोरोना हरला पण आमचे सर हरले नाही. ते कोरोना काळामध्ये ते इथे स्वतः इथे थांबून आणि त्यांनी हे काम करून घेतलं. आणि आजही सर ह्या मुलींसाठी इतकं करतात की मुलींसाठी भाजी आणायची म्हणायची असेल किंवा कुठल्या वसतिगृहामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी ते तत्पर हजर राहतात. म्हणजे असे आमचे सर आहेत. तर मी सरांना ह्या दिवशी एकच सांगू इच्छिते की सरांच्या हातून अशीच खूप ह्या मुलींची सेवा घडो. आणि आज जो हा काही कार्यक्रम घेतला गेला आहे तर सरांची इच्छा नव्हती की ह्या वसतिगृहामध्ये म्हणजे वसतिगृहात वाढदिवस साजरा करण्याची. पण सरांचे दोन्ही मुलं कुंदनदादा, सुधीरदादा, दोन्ही मुली माधुरीताई, मनीषाताई आणि सरांच्या मिसेस रेखाताई यांचा हट्ट होता की वसतिगृहामध्ये वाढदिवस साजरा करायचा. आणि त्यांनी हा वाढदिवसाचा पूर्ण खर्च त्यांनी केला आणि त्यांच्या मुलांकडनं, मुलींकडनं, त्यांच्या कुटुंबाकडनं सर्व मुलींना, पाहुण्यांना हा जेवणाचा कार्यक्रम आहे. तर त्यांनी जी आपुलकी दाखवली या वसतिगृहाबद्दल म्हणजे त्यांच्या कुटुंबाप्रमाणे आमच्या मुलींनाही एका त्यांच्या कुटुंबात सामील करून घेतलं. तर मी गायकवाड परिवाराची सर्व मुलींकडनं मनापासून आभारी आणि सरांना ह्या दिवशी खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संस्थेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाचे सर्व ज्यांना मी कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी मानत असतो. गेल्या 35 वर्षापासून विद्यार्थिनींच्या ज्ञानार्जनासाठी, विद्यार्थिनींच्या सक्षमतेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी
PK गायकवाड यांनी अतिशय मनापासून काम केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वसतिगृहातील संचालकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, प्रेरणा घ्यावी आणि प्रत्येकाला हेवा वाटावा अशा प्रकारचं उत्तम काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ते स्वतः काम करतात, इतरांकडनं काम करून घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाशी माणुसकीचा धर्म हा पाळून त्यांनी या वसतिगृहाचा विकास केलेला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो, कोरोनासारख्या महामारीमध्ये अनेक माणसं आपल्या घरामध्ये आपला जीव वाचवत होते, परंतु ही व्यक्ती मात्र कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये या वास्तूचं बांधकाम सुरू असताना दररोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत जीवाची पर्वा न करता माझ्या मुलींच्यासाठी हे वसतिगृह मला उभारायचं आहे हा जणू काही त्यांनी संकल्प केला होता आणि म्हणून परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य दिलेलं आहे आणि अमृत महोत्सवी या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यांना आई भवानी उदंड आयुष्य देवो, त्यांच्या हातून अशीच चांगल्या प्रकारची समाजाची सेवा घडून हीच त्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मनापासून सदिच्छा. PK गायकवाड सरांचा 75वा वाढदिवस आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी स्थापन केलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहाचा ते गेली अनेक वर्षांपासून धुरा वाहत आहेत आणि अतिशय समर्थपणे त्यांनी ही धुरा वाहिलेली आहे. तिथे जवळपास 200 मुली वसतिगृहात असतात आणि शिक्षण घेतात. त्या सर्वांची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी गायकवाड सरांनी घेतलेली आहे आणि यापुढेही घेत राहतील. त्यांच्या आयुष्याच्या भावी वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा. वरची मुलगी आज माझ्या पप्पांचा 75वा वाढदिवस आहे. मला खरंच खूप आनंद होतोय. त्यांनी आज 75पर्यंत अजूनही फिट आणि फाईन आहे आणि खूप छान कार्य करतात ते. त्याच्यासाठी खरंच आमच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे पप्पा. स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.